त्या दिवशी घरी मित्र जेवायला येणार होता. म्हटलं चला येतोय तर काहीतरी स्पेशलच करूया. म्हटलं बिर्याणीचा बेत झालाच पाहिजे. मग काय चिकनला मॅरिनेट करून घेतलं. जरा जास्त लोक होते म्हणून 1.5 किलोची बिर्याणी करणार होतो. या 1.5 किलोमध्ये साधारण 12 माणसं इझिली खाऊ शकतात. 1.5 किलो चिकन आहे, त्याला हळद, मीठ, बेडकी मिरची पावडर, आलं लसूणची पेस्ट, बिर्याणी मसाला, नंतर पुदिना खूप सारा, एक अख्खी पेंडी घातली आहे मी पुदिन्याची. इथे दही घातलं आहे अर्धा किलो, नंतर कोथिंबीर, हिरवी मिरची लावून सगळं मस्त मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आता मॅरिनेशनचा विषय कसा आहे, किमान 1 तास आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं पॉसिबल असेल तेवढं. फक्त 2.5-3 तासाच्या वर ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवा. नंतर तांदूळ घेतला आहे, हा दावतचा पुलाव राईस आहे. डिसेंट त्याची लेंथ आहे आणि मला तर हा छान वाटतो बिर्याणीला. नंतर कांदा स्लाईस करून घ्यायचा आहे, त्याच्यात मीठ टाकायचं आहे जेणेकरून तो लवकर फ्राय होईल आणि त्याचा असा बरिस्ता करून घ्यायचा आहे. एकदा कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे. आता काही लोक टोमॅटो खात नाहीत, त्यांनी स्किप करावा. नंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करायचं. साईडला आता आपण राईस शिजवून घेऊ. राईस शिजवताना पाण्यात खडे मसाले, मीठ, थोडंसं तेल किंवा तूप आणि आपण जो राईस सोक करून ठेवलेला, राईस अर्धा तास सोक करून ठेवा. त्यांनी टेक्स्चर छान येतं, शिजतो लवकर आणि जी लेंथ आहे त्याची ती मेंटेन राहते, अशी तुटत वगैरे नाही. ओके, एकदा राईस 85-90% शिजला की त्याला ड्रेन करून आपल्या चिकनवर ॲड करायचं आहे. वरतून थोडं केसर, थोडी इलायची पावडर. आता या इलायची पावडरमध्ये साखर होती म्हणून मी एवढी घातली, नाहीतर नुसते इलायचीची एवढी घालू नका. वरतून तूप आणि दम लावून ठेवायचं आहे साधारणपणे 45 मिनिट्स टू 1 आवर. ओके, वरतून थोडा स्मोक दिला आहे कोळशानी, जेणेकरून मस्त एक छान फ्लेवर येऊन जातो आणि अशी आपली बिर्याणी रेडी. चिकन बघू शकता किती सॉफ्ट शिजलं आहे. एक